नमस्कार. संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे 44 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहेत. 2 ब्लाऊज एकाच मापाचे आहेत. तर इथे मी 2 ब्लाऊजसाठी 1-1 मीटर अस्तर घेतलेले आहे. छाती आहे 44 इंच, कमर आहे 34 इंच आणि ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच घेऊन 15.5 इंचावर माप टाकायचं आहे आणि त्याच्या मापाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मापाने आपल्याला इथे कटिंग करायचे आहेत. तर पहिल्यांदा इथे मी स्लीव्जसाठी माप टाकून घेते. तर अस्तर मी 1 मीटर घेतलेले आहे. अस्तर फोल्ड करून ठेवले. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि इथे मी अजून एक वेळा फोल्ड करून घेतले. पहिल्यांदा इथे मी खालच्या साईडला कापड सरळ करून घेतला चॉक मारून. इथे आपल्याला स्लीवचे माप टाकायचं आहे. तर 9.5 इंच आहे स्लीवची पूर्ण उंची, प्लस 1 इंच घ्यायचे. म्हणजे इथे मी 10.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे 1 इंचावर माप टाकून घेतले आणि इकडच्या साईडला इथून मी 3.5 इंच डाऊन करून घेतले खालच्या साईडला. दंडगेर आहे 13 इंच. तर पहिल्यांदा इथे मी आहे तसेच स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे. पाठीमागच्या भागाची मुंड्याची साईड येते. मुंड्याचा जो गोलाकार येतो ते मापून घ्यायचा, मोजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एकदा माप टाकायचे स्लीव्जवरती आणि स्लीव्ज कटिंग करून घ्यायचे. इथे ब्लाऊजची पूर्ण उंचीचे माप टाकून घेतले. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे. म्हणजे इथे मी 15.5 इंच माप घेतलेले आहे आणि इथून सरळ रेष आखून घेतली. इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर शोल्डर इथे मी 6 इंच घेतलेले आहे. 44 छातीचा ब्लाऊज आहे डीप नेकमध्ये आणि मुंड्यासाठी 6.5 इंच घेतले. इथे छातीचे माप टाकायचं आहे. तर 44 छातीचा माप ब्लाऊज आहे. तर इथे मी 11 इंच घेतले, प्लस 1.5 इंच मार्जिनचे. कमर आहे 34 इंच, त्याचा चौथा 8.5 इंच, प्लस 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. आता आपल्याला मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंचाच्या वरती घेऊ नका, नाहीतर मग आर्महोलमध्ये झोल येतो किंवा फुगा येण्याची शक्यता असते. तर इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेतली आणि 1/2 इंच डाऊन करून घेतले. पाठीमागच्या गळ्याची उंची 10.5 इंच घेतलेली आहे आणि गळा रुंदी इथे मी 3.5 इंच घेतली. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथे टक्स रुंदी मी 5 इंच घेणार आहे. 5.5 इंच घेतली आणि टक्स उंची 4.5 इंच घ्यायची. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता आपल्याला दुसरा ब्लाऊज आहे तो देखील कटिंग करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 1 मीटर अस्तर घेतलेले आहे. पहिल्यांदा इथे मी स्लीवची कटिंग करून घेतले. त्याच्यानंतर इथे अस्तर ठेवून घेतलेले आहे. खालच्या साईडला मी दोन्ही एकाच मापाची ब्लाऊज आहेत. तर इथे मी दोन्ही अस्तर एकसोबत कटिंग करून घेणार आहे आणि दोन्ही गळे गोलच आहेत पाठीमागच्या साईडचे. इथे मी जो ब्लाऊज आहे ते त्याच्या पुढचा भाग मी इथे पेपरवरती पहिल्यांदा कटिंग करून ठेवला होता, कारण आपले हे कस्टमर रेग्युलरचे आहेत. तर तुम्ही देखील असेच करा. कायमचे कस्टमर असतील तर एकदाच पेपर कटिंग करून ठेवून द्यायचे, म्हणजे आपल्याला परत कधी लागले तर आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि कटिंग करायचे ब्लाऊज. याच्यामध्ये आपल्याला आपला वेळ देखील वाचतो आणि परत परत मापे टाकायला लागत नाहीत. इथे मी पाठीमागच्या भागाचे टक्सचे पॉईंट आहेत ते काढून घेतले अशा प्रकारे. इथे पाठीमागचा भाग मी कटिंग करून घेतला. योगपट्टीची कटिंग करून घेतले.
इथे मी दोन्ही अस्तर एकमेकावरती ठेवून घेतलेले आहेत. म्हणजे इथे मी दोन्ही ब्लाऊजांचे अस्तर एकसोबत कटिंग करून घेत आहे. आता इथे मी कटोरी वाढवून घेतलेली नव्हती, तर कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते. इथे मी कटोरी ब्लाऊज ज्या पेपरवरती कटिंग करून घेतलेली आहे ते 6.5 इंचाची घेतलेली आहे 44 छातीसाठी. इथे मी चॉक मारून घेतला साईडून. इथे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर इथे दोन्ही साईडला 1.5 इंच घ्यायचे, इथून पाव इंच घ्यायचे आणि इकडे अर्धा इंच घ्यायचे अशा प्रकारे. आणि इथे कटोरीचा आकार काढून घ्यायचा. इथे आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे. इथे सरळ रेष आखून घेतली. त्याच्यानंतर इथे मी पेपर कटिंग केलेला होता तो काढून घेतला. इथे आपल्याला टक्ससाठी मेजर टेप ठेवायची आणि मध्ये काढून घ्यायचा. इथे 1.5 इंच घेतले, खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे आणि दोन्ही साईडून आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता कटोरी मी वाढवून घेतलेली आहे, कटिंग करून घेते. इथे आपल्याला टक्सचे माप टाकायचं आहे. तर कटोरी कटिंग करून घेतलेली आहे ती फोल्ड करून ठेवली आणि इथे 1.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे 2.5 इंच घ्यायचे अशा प्रकारे. इथे मी टक्ससाठी कट देऊन घेतला, म्हणजे आपल्याला दोन्ही अस्तरवरती कट दिसेल आणि टक्स पॉईंट पटकन समजून येतील. इथे मी दोन्ही अस्तरवरती चॉक मारून घेतलेला आहे टक्स पॉईंटच्या इथे. अशा प्रकारे इथे मी अस्तरचे कटिंग करून घेतले. आता आपल्याला स्लीव्ज वाढवायचे आहेत, अस्तर कमी पडत होते. तर पाठीमागच्या मुंड्यासाठी मी ती वरच्या साईडला अर्धा इंच शोल्डर सोडून दिली आणि मुंड्याची गोलाई किती येते ती मापून घ्यायची. परत एकदा तुम्हाला दाखवते. इथे 10 इंच आलेले आहे, प्लस 1.5 इंच घ्यायचे, म्हणजे 11.5 इंच आली पाहिजेत. इथे पुढच्या साईडला अस्तर कमी पडते, तर इथे मी कटिंग करून उरलेले होते ते अस्तर जोडून घेतले पिना लावून. आता इथे आपल्याला माप टाकायचं आहे. तर दंडगीर 13 आहे, तर मी 6.5 इंच घेतले, प्लस 1.5 इंच घेतले मार्जिनचे. इथे 3.5 इंच डाऊन करून घेतले आणि इथे 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. ही आपली फिटिंगची लाईन आहे आणि ही आहे मार्जिनची. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे मी एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करून घेते. अशा प्रकारे हलकासा गोलाकार काढून घ्यायचा स्लीव्जला. त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे आणि इथे पुढच्या साईडचा जो आकार आहे तो मी शिलाई करून झाल्यानंतर चेक करून कटिंग करून घेईन. आता इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ब्लाऊजवरती ठेवून घेतलेले आहे. इथे मी पुढच्या साईडला बॉर्डर ठेवून घेतली, पाठीमागच्या साईडला कमरेच्या साईडला लावण्यासाठी. आणि जे बाकीचे कटिंग आहे ते अशा प्रकारे इथे मी ठेवून घेतलेले आहे. साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. कटोरी तुम्ही इथे बघू शकता मी क्रॉसमध्ये ठेवून घेतलेली आहे. कधी पण कटोरी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची, म्हणजे फिटिंगला व्यवस्थित येते, बसते. इथे मी उलट्या साईडून चॉक मारून घेतला. आता आपल्याला इथे योगपट्टीचे कटिंग करायचं आहे. हा इथे मी एक ब्लाऊज पीस कटिंग करून घेतला. आता आपल्याला दुसऱ्या ब्लाऊज पीस आहे त्याचे देखील कटिंग करायचं आहे. इथे मी ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे तो देखील फोल्ड करून अशा प्रकारे ठेवलेला आहे आणि जे अस्तरचे कटिंग आहे ते मी ठेवून घेतले. अशा प्रकारे आपले इथे दोन्ही ब्लाऊजांचे कटिंग झालेले आहे, तुम्ही बघू शकता.
पेपर पुढच्या भागाचे मी पेपर कटिंग करून ठेवले होते, त्याच्यामुळे आपले कटिंग पटकन झाले. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर जो एक्स्ट्राचे जो कापड उरलेला आहे कटिंग करून तो इथे जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले इथे दोन्ही ब्लाउजांचे कटिंग झालेले आहे, तुम्ही बघू शकता.